नमस्कार, शुभ संध्याकाळ. कसे आहात? बरे आहात ना? बरंच असलं पाहिजे. आणि खूप दिवसानंतर मी निघालेली आहे आज गार्डनच्या कामासाठी आणि बघावं आता काय काय काम करायचं. खूप पेंडिंग काम राहिलेलं आहे. तर चला त्या अगोदर मी तुम्हाला दाखवते काय गती झालेली आहे गार्डनची. हे पहा, हे पण वरण्याच्या शेंगाचं बी लावलेलं होतं, तर त्याला फुलं आलेत, शेंगा लागायला लागलेत. वांग्याची जर पानं बघा कशी खराब व्हायला लागलेले आहेत. इकडं पण सगळे पिवळे पडायला लागलेले आहेत आणि झडून चाललेले आहेत वांग्याचे. हे दोडक्याचं बघा कसं आलेलं आहे. ह्याला तिकडंच किती टाकते की कंपाऊंडच्या पलीकडेच त्याला जाऊ दे म्हणून, तरी पण ते इकडंच पसरत चाललेलं आहे. हे पण वरणाची भाजीचं आहे बघा. हे वेगळीच प्रकार आहे. ह्याचे पिंक फुलं आहेत आणि ते अगोदर तुम्हाला दाखवले होते ना ते पांढरे बघा. आणि हे पहा मिरचीचं कसं झालेलं आहे ना, शिकडून गेलेलं आहे. इथं जे लावलेलं आहे दोडका, देशी दोडका लावलेला आहे. ह्याची जरा चांगली काहीतरी मरम्मत आता करावं लागेल. हे वांगी खूप छान हे बघा आलेलं आहे, कांद्याची पात. आणि हे वरणा वेगळाच आहे, हे पांढऱ्या फुलाचा. हे पहा वरणा लागायला लागलेला आहे. ह्याला पण थोडं थोडं जात वेगवेगळे आहे. सगळीकडे मी लावले ना ते वेगवेगळ्या प्रकाराचे आहेत. आणि इथं दाखवते तुम्हाला. चला हे बघा फुलं किती मस्त लागलेले आहेत. टिपक्या टिपक्याचे 5 आणि एक प्लेन एकदम. आणि इकडं बघा हे नवीन पाहुणा. हे बघा फूल किती छान पांढऱ्या प्रकाराचं फुलात आलेलं आहे गार्डनमध्ये. एक नवीन प्रकार आहे हा. हे पिंक आहे ना दुसरीकडे खूप लागायचे, ते आता हे पांढरे लागायला लागलेले आहेत. आणि इकडं बघा ब्रह्मकमलाला किती छान आता आणि कळ्या लागायला लागलेल्या आहेत, फूल लागायला लागलेले आहेत. हे पहा इकडं पण, इकडं हे बघा असं. म्हणजे काहीतरी काही गार्डनमध्ये नवीन नवीन होत असतं. हे कारले पहा छोटे छोटे असं लागलेले आहेत. कारले पण वेल चाललेली आहे. इकडं पहा कोणते थोडे मोठे, म्हणजे हे कारल्याची जात कशी बारीक असलेली आहे, मोठी नाही. आता झालेलं तुम्हाला दाखवायचं. आता लागते थोडंसं कामाला. इथं जे आहे ना वेल तोंडल्याची ह्याची कारल्याची, त्याला नीट करते. आणि त्या अगोदर हे पॉटमध्ये ना काहीच नाही, खाली पॉट आहे. तर त्या पॉटमध्ये काहीतरी लावायचं आहे मला. काय लावावं तर खूप बिया आहेत, असे बिया भरपूर आहेत. पण लहान पॉट आहे त्याच्यामध्ये काय असं मोठं वेल पसरायचं तर आपण लावू शकत नाही. आणि तेच टाकते आता मी ह्याच्यामध्ये. कोथिंबीरचे जे मी हे आहे ना धने, ते टाकून देते. असं चिकट चिकट माती बसलेली आहे. थोडं भुसभुशीत असलं पाहिजे ना कोणताही भाजीपाल्याला. हे माती एकदम चिकट झालेली आहे. जर त्यामुळं काही येतही नाही नसेल. मातीचा जो रंग, रूप आणि आकार, जी तिची जी एक गुणधर्म आहेत ना, ते पूर्ण आमच्या गार्डनमधल्या मातीतले सगळे बदलून गेलेले आहेत सिमेंट पडल्यामुळे, घरकामामुळे. आता चला जेवढं आलं तेवढं आलं. हे टाकले मी धने. बघूत आता येतेत काय करते. थोडं बहुत आले तर आले, नाही तर नाही, टाकत राहायचं आपलं काम. तर मी अगोदरपासूनच म्हणत असते टाकत राहायचं आपलं काम. आपल्याला कर्म करायचं, फळाची अपेक्षा आपण करत बसायचं नाही. आपण कर्म करत गेलं ना थोडं ना थोडं फळ मिळत तर जातच. आता हे एक पॉट आहे माझ्याकडे आणि ह्या पॉटला जर उपयोगात आणायचं झालं तर ह्याला जरा तयार करावं लागेल. कारण असंच पडून आहे हे पॉट, जुनंच आहे. तर याच्यामध्ये माती घालून घेते थोडीशी. अर्धी जी कचरा आहे ते पॉट मी तसंच अर्धा कचरावाला तसंच ठेवला, वरून माती घालते. आणि माती घालून हा पण पॉट एक तयार करून घेते. कारण ना इकडं गार्डनमध्ये आल्यानंतरच काय काय काम दिसत असतं डोळ्यापुढे, कोणतं करावं कोणतं नाही. आणि खूप कामं असतात. आणि त्याच्यामधलं थोडे तरी आपण कामं अशा वेळेस आपण करावं, म्हणजे एक एक कामं आपले होऊन जातात. आता हे पॉट पहा किती दिवसाचं पडलेलं होतं. आता ह्याची वेळ आत्ता आलेली आहे. सांगता येत नाही कोणत्या कामाची वेळ केव्हा येते. तर वेळेनुसार आपल्याला करावं लागतं. आपल्याला वेळेची मर्यादा पण आहे. संध्याकाळ झालेली आहे आणि मच्छर खूपच चावत आहेत. आणि ह्यावेळेस जीवजंतू सगळे फिरत राहतात आणि अटॅक करतात आपल्यावरती. म्हणून होता होईल तेवढं मी लवकर आता आटोपणार आहे जेही मला करायचं काम आहे. तर ह्याच्यामध्ये मी टाकत आहे आंबाडीचं बी. पाऊत आता आलं तर बघूत, नाहीतर पुढच्या पुढे अजून टाकत राहायचं. तर
जमिनीवर टाकलं ना खूप तुडवायला लागलेले आहेत, कुणी फिरायला लागलेले आहेत गार्डन बघत. आणि मी नसते घरामध्ये आणि कुणी कुणी येतात घरी आणि असं गार्डनमध्ये फिरत राहतात. त्यांना माहिती नसतं की खाली आपण काहीतरी लावलेलो आहोत म्हणून, ते आपल्यालाच माहिती असतं. आणि आता चला इकडं मी वेलाची करते तयारी. जिकडं दोडक्याची वेल लावलेली आहे ना त्याची तयारी करते, त्याला बांधून आधार देण्याचं काम करते. आणि पहा इथं मी त्या दिवशी तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये बघितला असाल, इथं मी लावलेली होते पपित्याचे 2 झाडं होते छान छान आणि उठलेले पण होते, चांगलं फुटत पण होतं. आणि त्याच्यावरही पाय कोणीतरी दिलेलं आहे, ते आता आडवं पडलेलं आहे. कारण इथं शेवग्याच्या शेंगाचं झाड आहे ना, शेवगा तोडायला गेल्यानंतर कोणीतरी त्याच्यावरही पाय ठेवलेला आहे, तर मी नसताना. तर आता त्याला येते का बघते. तसं तर आडवं पडलेलं आहे, मोडलेलं आहे, तरी पण थोडासा जीव असेल तर वाचेल म्हणून त्याला जरा बांधते, लाकूड घालून एक असं आधार देते. आणि ते दोन्ही जे झाडं एकत्रच लावलेले होते ते दोन्ही झाडं सुतळीनं त्या लाकडाला बांधून घेते, सरळ करून. बघत आले तर आले, आधार दिलं तर येऊही शकतात. असं म्हणजे थोडं थोडं वल्लं वल्लं आहे, फुटलेली पालवी आहे, पानं दिसत आहेत, ते झालं. आता ही तर जी आहे ना देशी दोडक्याची वेल, त्याला मी आता व्यवस्थित करून घेते. इकडं तिकडं पसरू नये, चांगलं व्यवस्थित इथल्या इथंच पसरावं. देशी आहे आणि छान दोडके याला लागू शकतात. तर याची तयारी आता अगोदरपासूनच करायची. तर इकडं तिकडं वेल चाललेली आहे, तर ह्याला अगोदर मी बांधून घेते. म्हणजे कसं ना, आधार दिलं ना खूप छान येतं कोणतंही. आणि वेलेला तर आधार पाहिजेच आणि वेळेच्या आत आधार पाहिजे. आणि वेल इकडं तिकडं पसरली तर आपण त्याला आणि परत इकडं तिकडं त्याला हलवून आणि बांधलं तर मग त्याला आणि नुकसान होतं. म्हणून अजून लहान आहे तोपर्यंत ह्याला आजचं काम मी हे आज उरकून घेते, ह्याला बांधायचं. मग परत आता उद्या जमिनीवर वगैरे काय काय लावायचं, सगळी खालीच पडलेली आहे जमीन, काहीच येत नाही जमिनीवरती. त्याला थोडं त्याच्यात कस निर्माण करण्यासाठी काहीतरी औषधाचा उपयोग, नैसर्गिक काहीतरी ऑर्गॅनिक काहीतरी आहे ते भरपूर, तेच घालून मग फळ किंवा भाजीपाला असं लावायचं आहे. आणि आता कसं झाड तोडल्यामुळं ना एकदम छान झालेली आहे गार्डन. ऊन पण भरपूर येत आहे, त्यामुळे भाजीपाला आता येईल. कारण आता झाड तोडल्यापासून अजून मी काही लावलेच नाही. तर झालेलं आहे आता माझं काम. आता पाणी घालून घेते आणि पाणी घालून घेते म्हणलं तर काय, पाईपामध्ये पाणीच येत नाही, म्हणजे टंकी खाली झालेली असेल बहुतेक. तर मोटर चालू करावं लागेल, मग त्याच्यामध्ये पाणी येईल तेव्हा घालावं लागेल, वेळ लागणार आहे. तर जेवढं आलं तेवढं मी आता पाणी घालून घेते झाडांना. कारण पाऊस अजिबात नाही इकडे. कसं ना सगळं वाळून चाललेलं आहे, तर थोडं थोडं ना पाणी तरी पाहिजेच झाडांना. पाणी घातल्याशिवाय त्याचा आहारच पाणी असतं मुख्य म्हणजे. तर एवढं पाणी घातलं ना, चांगली गार्डन उद्या चमकते, छान होते, एकदम मस्त गार्डनला कळा येते. तर चला मग आजच्या व्हिडिओला तुम्ही असंच सपोर्ट करा, अशीच आपली साथ राहू. मीही तुमचे व्हिडिओ आवर्जून बघत असते, वेळ काढून बघत असते. कितीही वेळ नसलं तरी रात्री तरी झोपायच्या अगोदर सगळ्याचे मी व्हिडिओ बघत असते. तर तुम्ही पण नक्की बघता, साथ देता. खूप खूप धन्यवाद. छान छान कमेंट्स करता, त्यामुळे खूप व्हिडिओ वेळ काढून बनवावा असं वाटतं. वेळ नसलं तरी आपण व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करतो, कारण तुमच्यासाठी. तुम्ही वाट बघता व्हिडिओची म्हणून. तर चला मग भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. अशीच आपली साथ राहू द्या. धन्यवाद.